हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा एका नव्या बातमीला सामोरं जायचं आहे आणि ती बातमी आहे IITच्या रिलेटेड. IIT बॉम्बेच्या हॉस्टेलवर राहणारे 3 मित्र अतिशय हुशार आणि विशेषतः म्हणजे ते पुण्यातले आहेत. या 3 मित्रांनी हॉस्टेलवरती एक डिस्कशन झालं की गाड्यांमधली एनर्जी कशी सेव्ह करायची, पुन्हा रिथिंक कशी करायची आणि ती रिथिंक एनर्जी करण्यामध्ये त्या मुलांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आणि IIT बॉम्बेच्या मुलांनी रिजनचा टेक्नॉलॉजीचा शोध लावला. अतिशय महत्त्वाचा शोध लावला, त्यांना पेटंट मिळालं आणि आज पूर्ण दुनियामध्ये आपल्या या IITच्या या 3 मुलांचं वाहवा आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. इंडिया टुडेमध्ये आलेल्या बातमीप्रमाणे आज गुगलवरती पण सगळीकडे हे ट्रेंडिंगला विषय आहेत की an idea that emerged during the discussion at the IIT Bombay is now close to transforming the way of energy use in India. ही आयडिया 3 मित्रांना हॉस्टेलवरती डिस्कशन करत असताना आलेली. IIT बॉम्बेचे 3 विद्यार्थी, 3 ग्रॅज्युएट्स आर लीडिंग टू स्टार्टअप इन्स्पायरिंग मेनी अलॉंग वे. 3 विद्यार्थी अनेक जणांना इन्स्पायर करण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी स्टार्ट करत आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती पण त्या संदर्भात गोष्टी दिसत आहेत आणि त्यांनी काही गोष्टी चालू केल्या एनर्जीच्या रिलेटेड आणि त्या एनर्जीच्या रिलेटेडच्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे व्हॉट बिगेन ॲज अ डिस्कशन इनसाइड द IIT बॉम्बे. काय झालं होतं त्या तिघांमध्ये डिस्कशन की डीप टेक स्टार्टअप वर्किंग करायचं जेणेकरून जी गाड्यांची इंजिनची इफिशियन्सी असते ॲव्हरेज वाढवण्याची ती वाढवायची. ऑन ॲन ॲव्हरेज ती इफिशियन्सी त्या मुलांनी 15 ते 30% वाढवलेली आहे. नॉट अ जोक. जर एखाद्या गाडीला 10चा ॲव्हरेज आहे तर ते 15चं ॲव्हरेज झालं आहे. ज्या गाडीला 15चं ॲव्हरेज आहे ते 20चं होतं आहे. म्हणजे 15 ते 20% इफिशियन्सी ॲव्हरेजची वाढवली आहे आणि त्याच्यासाठी रिजन टेक्नॉलॉजीचा त्यांनी शोध लावला आहे आणि त्या पद्धतीनं ह्या IIT बॉम्बेच्या 3 मित्रांनी एक नवीन पेटंट स्वतःच्या नावावर केलं आहे. ॲज पर द डॉक्युमेंटरी काय आहे बघा, रिजन फाउंडेड बाय IIT बॉम्बे ग्रॅज्युएट्स. ह्या तिघांनी या रिजन टेक्नॉलॉजीला इंट्रोड्यूस केलेलं आहे. हॅज स्पेंट नियरली 2 years बिल्डिंग अँड टेस्टिंग इट्स टेक्नॉलॉजी बिफोर मेकिंग इट पब्लिक डेब्यूट दिस वीक. या आठवड्यामध्ये याला पब्लिक करायच्या आधी जवळपास 2 वर्ष या स्टार्टअपवरती हे 3 मित्र काम करत होते. या तिघांनी 2 वर्ष त्याच्यावरती काम केलेलं आहे, टेस्टिंग केलेल्या आहेत आणि नंतर या आठवड्यात त्याची बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर आली. द कंपनी सेड इट स्टार्टेड विथ अ सिम्पल क्वेश्चन, वेअर इज एनर्जी बिंग लॉस्ट एव्हरी डे अँड हाऊ कॅन दोज लॉसेस बी रिड्यूस्ड. एका साध्या प्रश्नातून त्यांना हे पेटंट मिळालं आहे. एका साध्या प्रश्नातून याचा शोध लागला आहे की दररोज गाडीची एनर्जी कुठं जाते आहे, कशी वेस्ट होती आहे आणि ही वेस्ट झालेली एनर्जी पुन्हा कशी रिगेन करायची या संदर्भात एक साधा प्रश्न त्या 3 मित्रांना विचारला गेलेला होता किंवा रादर IITमध्ये डिस्कस झालेला होता. त्याच्यावरती सोल्युशन म्हणून त्या मित्रांनी हे त्याच्यावरती पेटंट मिळालं. टुडे काय सांगते बघा, टुडे रिजन हॅज 12 members अँड इज फोकस ऑन डेव्हलपिंग अ सिस्टीम दॅट रिड्यूस द एनर्जी लॉसेस ड्युरिंग द ट्रान्समिशन अँड कन्झर्वेशन्स. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आत्ता ह्या 12 मेंबर्स याच्यामध्ये काम करत आहेत. ते कशासाठी काम करत आहेत? दे आर फोकसिंग ऑन डेव्हलपिंग द सिस्टम डेव्हलप करण्यासाठी ते काम करत आहेत. आणि ज्यावेळेस एखादं इंजिन स्टार्ट होतं त्यावेळेस ट्रान्समिशन आणि कॉन्व्हर्सेशन होत असताना ते एनर्जी लॉस थांबवण्यासाठी हे 3 मित्र काम करत आहेत आणि याच्यामुळे जवळपास 15 ते 30% इफिशियन्सी ॲव्हरेज लेवल एका गाडीची त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. इट्स फर्स्ट प्रोडक्ट इज अ सिरीज हायब्रिड पॉवर ट्रेन फॉर लाईट कमर्शियल व्हेकल्स. म्हणजे ज्या कमर्शियल व्हेकल्स आहेत, छोटा हत्ती आपण त्याला म्हणतो, त्या छोट्या गाड्यांसाठी 4 चाकी गाडी आहे त्याच्यासाठी लाईट व्हेकल कमर्शियल व्हेकलसाठी हायब्रिड पॉवर ट्रेन नावाचं हे जे इंजिन आहे त्याची सिरीज आहे, त्याचं प्रोडक्ट त्यांनी त्या ठिकाणी लॉन्च केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळं मॅकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटला काम करणाऱ्या इंजिनिअरिंगमधल्या सेक्टरच्या मुलांसाठी खरं तर ही फार अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं टाटासारखे प्रोजेक्ट जे आहेत याला ह्याचा खूप मोठा फायदा इंडियामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि एवढंच नाही
या मुलांनी हे जे इंजिन तयार केलं आहे किंवा हे जे प्रोडक्ट तयार केलं आहे ह्याचा आउट ऑफ इंडियासुद्धा खूप मोठ्या लेवलला ते मागणी याची भविष्यामध्ये होणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची बातमी ही सगळ्यांसाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. याचा सगळ्यांनी डीपमध्ये अभ्यास करा, ॲनालिसिस करा. तुम्हीसुद्धा तुमच्या टेक्निकल फील्डमध्ये, नॉन टेक्निकल फील्डमध्ये काम करत असताना स्वतःसाठी नवीन काहीतरी करत चला, जेणेकरून तुम्हालासुद्धा असं रेकग्नायझेशन मिळू शकतं. थँक्यू.